पावशी मिटकेची वाडी येथील ग्रामस्थ आपल्या विविध मागण्यांसाठी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात। आपण या ठिकाणी बॅनर पाहू शकतो। मिटकेच्या वाडीचा विकास जर झाला पाहिजे तर स्वतंत्र ग्रामपंचायतीशिवाय पर्याय नाही, अशा प्रकारचा मजकूर जो आहे तो या ठिकाणी बॅनरवर आपल्याला पाहायला मिळतो। त्याचप्रमाणे कारण आजपर्यंत मिटकेच्या वाडीला चुना लावण्याचं काम केलं, अशा प्रकारचा देखील मजकूर या ठिकाणी पाहायला मिळतो। या ठिकाणी ग्रामस्थ आहेत, ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झालेत। आम्ही ग्रामस्थांकडे जातोय। राजासाहेब, काय सांगाल, नेमकं ग्रामस्थ नेमके आक्रमक काय झाले? कारण गेल्या 3-3.5 वर्षामध्ये मिटकेच्या वाडीमध्ये एकही काम झालेलं नाही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून। त्यामुळे लोक ग्रामस्थ झालेले आहे। आता हे फुल आहे, इथे जवळच फुल गणेश कोंड्याचं फुल आहे। गेले 3-3.5 वर्ष सरपंच मॅडम जवळजवळ 10 वेळा येऊन बुडून गेलेले आहेत। ग्रामसभेमध्ये 10 वेळा ठराव झालेले आहेत, मासिक सभेमध्ये ठराव झालेले आहेत। आमचे सदस्य सगळे सत्ताधारी पक्षाच्या बाजूनेच आहेत, तरी पण गणेश कोंडीच्या फुलाचं काम झालेलं नाही। हे फुल 10 गावांना जोडण्यात आलेलं आहे। हिरलोट, नारोर, भावनळा, निवजा, मानगाव पर्यंत लोक ह्या रस्त्याने लोक जातात, पण त्यांना उद्या पावसामध्ये पूल कोसळलं तर रस्त्याचा पर्यायी वापर कुठे आहे? शाळेच्या मुलांचा प्रॉब्लेम होणार आहे। बरं, यापूर्वी कधी ग्रामपंचायतीचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न तुम्ही केला होता का? आम्ही 10 वेळा त्यांना प्रस्ताव दिलेला आहे, 10 वेळा ग्रामसभेमध्ये ठराव केलेले आहेत, तरी सांगता ग्रामपंचायत टाटं ठरवले, एकदा सांगता टाटं ठरवले, इस्टिमेट केलं, 5 वेळा इस्टिमेट केलेलं आहे सरपंच मॅडमने, पण एकदाही त्याचं टेंडर लावलेलं नाही किंवा कोणाला काम कर म्हणून सांगितलेलं नाही। बरं, या ठिकाणी बॅनरवर मजकूर देखील आहे, मिटक्याच्या वाडीतील ग्रामस्थांना चुना लावण्याचं काम केलंय। त्याचप्रमाणे मिटक्याच्या वाडीला गाडीचा फक्त आणि फक्त मतांसाठी वापर झाला, अशा प्रकारचा मजकूर। पावशी ग्रामपंचायत हद्दीमध्ये 4 महसूल येतात, 15 वित्त आयोगामध्ये बाकी पैसे नसले तरी मिटक्याच्या वाडी स्वतंत्र महसूल गाव असल्या मिटक्याच्या वाडीसाठी स्वतंत्र महसूलसाठी स्वतंत्र पैसा येतो, 15 वित्त राहतो। त्या माध्यमातून एकही काम दाखवा सरपंच मॅडम आणि हे मिटक्याच्या वाडीमध्ये आम्ही 3.5 वर्षामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये हे काम केलेलं आहे। 5 कामं दाखवावीत मिटक्याच्या वाडीमध्ये जे आपण केलेलं आहे स्वतः सरपंच मॅडमांनी, आणि नंतर आम्हाला सांगावं की आपण बाबा मतांसाठी वापर केला की नाही। आमदार इलेक्शन झालं, खासदार इलेक्शन झालं, आता जिल्हा परिषद झेडपी इलेक्शन झालं, त्यावेळी पण सांगितलं गेलं की रस्ता करणार, रस्त्याचे खड्डे बुजवणार, मिटक्याच्या वाडीच्या लोकांसाठी सोय करणार, फुलाचं काम करणार, एकही रुपयाचं काम झालेलं आहे, म्हणून लोक ग्रामस्थ आक्रमक झाले। यापुढे तुमची आता काय भूमिका असणार? यापुढे आम्ही जर मिटक्याच्या वाडीचा विकास झाला नाही तर आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार आहे। आम्ही आता स्वतः हे गणेश कोंडीचं काम स्वतः ग्रामस्थांनी स्वनिधीतनं पैसा काढून, स्वतःच्या खिशातनं पैसा काढून, स्वतः कष्ट करून ते काम करत आहे। तसेच भविष्यामध्ये आम्ही तशी विकास कामं करू। आमचं 8 किलोमीटर ग्रामपंचायतीपासून 8 किलोमीटर अंतर मिटक्याच्या वाडीचा ग्रामीण भाग आहे। ना रेशन कार्ड आम्हाला मिळत, ना तलाठी मिळत नाही। तलाठी आम्हाला वेताळा मंडळाला जोडण्यात आलेला आहे। ही टीट लाईट आहे आमच्याकडनं ग्रामपंचायत घरपट्टीच्या माध्यमातून कर घेते, पण 5-5, 6-6 महिन्याचा पाठपुरावाच होत नाही। आम्ही चतुर्थीला सांगितलं आम्हाला लावा, गेले आता ब्राह्मण देवाजवळ एवढा मोठा कार्यक्रम होता मिटक्याच्या वाडीचा, आम्ही सांगितलं ना 8 ते 10 पोलावर फक्त टीट बल्ब लावा, बाकीचे बंद असले तरी चालते, पण ते पण लावण्यात आलेलं नाहीये। तर या ठिकाणी मिटक्याच्या वाडीचा जर विकास झाला नाही तर मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय जो आहे, अशी आक्रमक भूमिका जी आहे ती ग्रामस्थांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। चिन्मय घोगळे, सिंधू दर्पण, पावशी मिटक्याची वाडी।